नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्या मोठ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना मस्त लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा मखाना पनीर कटलेट बनवलेला आहे। तर तुम्ही याला इव्हनिंग स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा जेवणासोबत काहीतरी चटपटीत हवं असेल तर तरीसुद्धा हे मखाना कटलेट्स तुम्ही नक्की खाऊ शकता, आवडतील तुम्हाला। तर आता चला मग सुरुवात करूया बनवण्यासाठी। तर सर्वात पहिल्यांदा मखाना कटलेट म्हणजे मखाना तर हवाच। तर आता मी इकडे 1 वाटी मखाना घेतले आणि त्यामध्ये थोडं गरम पाणी घातलं आणि त्याला 10 मिनिटं असंच रेस्ट करायला ठेवलं, म्हणजे कसे मखाना चांगले भिजून येतात। तर आता ही आपण साईडला ठेवूयात, तोपर्यंत करूयाच बाकीची तयारी। तर त्यासाठी मी इकडे 1 वाटी गाजर घेतले, 1 वाटी ढब्बू मिरची घेतली आणि मिक्सरला 1-2 खटक्यावरती याला रवरवीत बारीक करून घेतले। तर आता हे दोन्हीही आपण एका बाउलमध्ये काढूयात आणि त्याच बाउलमध्ये आता आपण मखाने जे भिजवलेले होते ना, 10 मिनिटं झालेली आहेत त्याला, आता यामधलं सगळं पाणी कमी करून घेऊयात, म्हणजेच पिळून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये घालूयात। तर आता अशा प्रकारे थोडं थोडं हातावरतीच कुस्करून ना मखाने असे बारीक करून घ्यायचे। तर आता काय करायचं, मखाने जे आहेत आपण अशा प्रकारे बारीक करून झाल्यानंतर यामध्ये बाकीचं काही साहित्य घालूया। तर आता त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी इकडे घेतलेलं आहे पनीर। तर आता इकडे मी अगदी थोडं तसं पनीर घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे रेडीमेडचं म्हणजे बाहेरचं आणलेलं पनीर नसेल तर घरामध्ये सुद्धा तुम्ही बनवताना पनीर ते सुद्धा वापरलं तर चालेल। तर आता पनीरला जे आहे चांगलं अशा प्रकारे कुस्करून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये बाकी सारे मसाले घालूयात। तर आता मसाल्यांमध्ये ना जास्त काही मसाले नाही घालायचे, अगदी थोडेफारच आपले चटपटीत जे असतात ना ते मसाले घालायचे। तर मंडळी, मखाना कटलेट्स ना लहान मुलांना तर खूप आवडतातच, सोबत मोठ्यांनी सुद्धा जेवणासोबत साईड डिश म्हणून खाल्ला ना की मस्तच लागतो। तर आता आपण कटलेट्स जे आहेत ते फार प्रकारचे बनवतो, पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने थोडेफार कटलेट बनवलेले आहे। तर आता त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी मसाल्यांमध्ये घातले आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर चवीपुरतं मीठ घातले, चाट मसाला अर्धा चमचा घातला, अर्धा चमचा लाल मिरची पूड घातले, चवीपुरतं मीठ घातलं आणि त्यानंतर मग 1 चमचा इतकं कॉर्नफ्लॉरचं पीठ घातले किंवा तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही घालू शकता। आता त्यानंतर मी इकडे घातलेलं आहे कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी थोडंही घालायचं नाही। त्याचं जे गाजर आणि शिमला मिरचीचं मॉइश्चर असतं ना पाण्याचं, त्यानेच आपण याला चांगलं मळून घेऊयात। तर आता इकडे मी चांगलं याला एकजीव करून घेते, मळून घेते आणि त्यानंतर मग आता आपण मस्त असे कटलेट बनवायला घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून काही मसाले घातलात तरीही चालेल। तर आता तुम्ही बघत आहात इकडे मस्त बाइंडिंग आपल्या कटलेट्सना आलेलं आहे। मी तुम्हाला थोडं हवं तर हातावरती करून दाखवले आणि त्यानंतर मग काय करायचं, एक पॅन घ्यायचं आणि पॅनवरती थोडंसं तेल लावायचं किंवा तूपसुद्धा लावू शकता। तूप लावून झाल्यानंतर मग पॅन गरम करायचं आणि त्यानंतर मग हातावर थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे कसं मखाना कटलेट्स हाताला चिकटणार नाहीत ना त्यासाठी। तर चला मग आता थोडं थोडं मिश्रण जे आहे ते हातावर घ्यायचं आणि मस्त याला आकार द्यायचा। तर आता आकारमध्ये तुम्ही याला गोल आकार देऊ शकता किंवा तुम्हाला हवा असेल तर त्रिकोणी आकार देऊ शकता किंवा तुम्हाला हवा असेल तर कोणताही तुम्हाला जो आवडतो आकार तो तुम्ही देऊ शकता। हार्ट शेप देऊ शकता। जर काही तुमच्याकडे मॉडेल्स असतील म्हणजे त्याचे साचे असतील ना एक त्या साच्यांमध्ये सुद्धा तुम्ही घालून अशा प्रकारे कटलेट्स बनवू शकता। तर आता माझ्याकडे तो बनवायचा साचा तरी नव्हता शेप द्यायचा, म्हणून मी हातावरच यांना अशा प्रकारे शेप दिला। तर आता अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा सगळे कटलेट्स बनवून घेऊयात। तर आता मंडळी, यामध्ये ना आपण जो पनीर घातलेला आहे किंवा यामध्ये मखाने घातलेले आहेत ना, त्याने या कटलेट्सना छान चव येते। जर तुम्हाला अजून याची चव वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं चीजसुद्धा किसून घालू शकता, तुमची मर्जी, किंवा चीज घालायचं नसेल तर ओलं खोबरंसुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा हे कटलेट्स छान बनतात। आणि जर ते मिश्रण बारीक करत म्हणजे मळत असताना तुम्हाला मखानेचे काही चंक्स दिसत असतील तर ते सुद्धा हाताने तिथंच बारीक करून घ्यायचं। तर आता तुम्ही बघत आहात मी एकानंतर एक असे सगळे कटलेट्स बनवून घेतले आणि मस्तच कटलेट्स हे झाले होते। आता याला छान रंग देऊयात, म्हणजेच की चांगलं भाजून घेऊयात। आरतून परतून ना तेल किंवा तूप लावून याला आपण भाजून घेणार आहोत आणि गॅसचा फ्लेम बारीकच ठेवून आपण याला अगदी 5 ते 6 मिनटं आरतून परतून भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मग याला चांगला रंग आला की मग परतण्याने किंवा उलटण्याने याला चांगलं आलटून पलटून घ्यायचं। तर यावरती ना तुम्ही थोडंसं बटर लावा, बटरसुद्धा छान लागतो याच्यासोबत, आणि वरून अगदी कुरकुरीत होईपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचं।
नाहीतर तुम्ही बघत आहात अगदी थोडे थोडे कच्चेसुद्धा राहू शकतात। तर आता याला आपण क्रंची फ्लेवर देणार आहे, त्यासाठी आपण याला जास्त उशीर थोडं 5 ते 6 मिनटं बारीक गॅसच्या फ्लेमवरती शिजवलेलं आहे। तर आता अशा पद्धतीने ना मस्त आपले कटलेट्स तयार झालेले आहेत। तर आता लहान मुलांच्या शाळा वगैरे स्कूल वगैरे स्टार्ट होणार आहेत, तर त्यासाठी त्यांना तुम्ही डब्यामधून टिफिनमधून अशा प्रकारे कटलेट्स बनवून देऊ शकता। लहान छोट्या मोठ्या भुकेसाठी ना हे कटलेट्स खाणं खूप चांगलं आहे, शिवाय हेल्दीसुद्धा आहे। तर आता मंडळी, तुम्हाला कटलेट्स कसे वाटले आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि त्यानंतर मग व्हिडिओला लाईक तरी करूनच जा। तर मंडळी, अशा हेल्दी रेसिपीजची प्लेलिस्टसुद्धा आहे आणि ती प्लेलिस्टसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल। नक्की जाऊन व्हिजिट करा, प्लेलिस्टसुद्धा चेक करा आणि भेटू मग पुन्हा चमचमीत रेसिपीजसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा।